जय श्रीकृष्ण. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. भगवान पृथ्वीवर अवतरतात तेव्हा त्या कार्याला अनुरूप असे मानवाला कळण्यासारखे रूप घेतात. पण ते रूप असामान्य आणि दिव्य असते. सर्वांचे डोळे त्या रूपावर खिळून असतात. श्री शुकाचार्य सांगतात, भगवान श्रीकृष्णाचे रूप असे होते की त्रैलोक्याचे लावण्य त्यावरून ओवाळून टाकावे. ज्यांच्यामुळे हे जग सुंदर झाले त्या लावण्यनिधीच्या रूपाचे वर्णन कोण करू शकणार. गोकुळातील नंदे यशोदा गोपगोपी इतकेच काय, गाय वासरेसुद्धा श्रीकृष्णाला पाहताच स्वतःचे देहभान विसरून जायचे. अशा माझ्या चित्तचोर श्रीकृष्णाच्या लीलांचे वर्णन माझ्या गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने श्रीमद भागवतातील दशमस्कंदाने त्यांनी केलेले चिंतन आज मी तुम्हाला सांगणार आहे. श्रीमद भागवतातील दशमस्कंद विषय त्याचा आहे निरोध आणि हा पूर्वार्ध आहे. संपूर्ण भागवत महापुराणात दशमस्कंद मोठा आहे. यात 90 अध्याय आहेत. त्या स्कंदाचे 2 भाग आहेत, एक पूर्वार्ध आणि एक उत्तरार्ध. यात पूर्णतः भगवान श्रीकृष्णाचे चरित्र गायलेले आहे. या स्कंदाचा विषय निरोध असा आहे. निरोधाचा अर्थ आहे प्रलय किंवा संहार असा होतो. येथे भगवंतांनी अनेक असुरांचा संहार केला आहे, म्हणून या स्कंदाला निरोध स्कंद असे म्हणतात. एरवी सर्वज्ञ सर्वशक्तिमान भगवंत सम असतात. कोणाचाही पक्ष ते घेत नाहीत. पण जेव्हा कोणी व्यक्ती त्यांना एखाद्या विशेष रूपाने प्रगट करते, जसे श्रीकृष्ण, तेव्हा ते आपल्या भक्तासाठी पक्षपातही करतात. म्हणजेच ते अन्यथा कर्तुम वागतात. अन्यथा भगवान विष्णूच्या रूपामध्ये तर ते शेषशय्येवर शयन करीत असतात. तेव्हा त्यांना कोणाबद्दल राग नसतो की कोणाबद्दल द्वेषही नसतो. ते कोणाबद्दल आसक्त नसतात आणि ते काहीही करत नाही. तेथूनच भगवंतांना येथे आणावे लागते. जीव सतत दुःखी होत असतात कारण त्यांच्यामध्ये इच्छा खूप असतात, पण त्या पूर्ण करण्याची शक्ती नसते. भगवंत अजिबात दुःखी नसतात कारण त्यांच्यामध्ये इच्छा पूर्ण करण्याची शक्ती आहे. परंतु भगवंतामध्ये कोणतीच इच्छा नाही. एकामध्ये सामर्थ्य आहे पण इच्छा नाही, तर दुसऱ्यामध्ये इच्छा आहे पण सामर्थ्य नाही. मग काय करावे? तर आपली इच्छा भगवंतांना अर्पण करावे किंवा भगवंताचे सामर्थ्य आपण प्राप्त करून घ्यावे. दोन्हीपैकी एक काहीतरी करावेच लागेल. आता भगवंताचे सामर्थ्य आपण कसे काय प्राप्त करून घेणार? तेव्हा आपली इच्छा भगवंताकडे लावावी हेच उत्तम. आपल्या त्या दुःखाने जेव्हा भगवंत दुःखी होतात तेव्हा आपल्या दुःखाचे निवारण करण्यासाठी भगवंत प्रगट होतात.